ताई, आज रॅली जी आहे ती जोरदार जी रॅली आहे ती या ठिकाणी संपन्न झाली। मुक्ताईनगर प्रमाणेच इथं पण शिंदे सेनेचं जे आहे ते आव्हान दिसतंय। बघा, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी, आदरणीय अजितदादांची राष्ट्रवादी पार्टी आणि त्याचबरोबर आदरणीय शिंदे साहेबांचे शिंदे गट हे सगळे आम्ही युतीमध्ये आहोत। पण ह्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते स्थानिक लोकांना हे अधिकार दिलेले आहेत। त्यांना जसं सोयीचं असेल त्याप्रमाणे युती करू शकतात किंवा नाही करू शकतात। मुक्ताईनगरचा विषय वेगळा आहे, तिथे आम्ही शिंदे गट आणि भाजप आम्ही समोरासमोर लढतो आहे। त्याचप्रमाणे इथे चोपड्यामध्ये शिंदे गट आणि भाजपसोबत अजितदादा गट राष्ट्रवादीचा आम्ही युतीमध्ये लढत आहोत। तर प्रत्येक ठिकाणची परिस्थिती जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळी आहे आणि माझी जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून, कारण की हा मतदारसंघ माझा आहे आणि चोपडा तालुका हा नेहमीपासून म्हणजे 2014 आणि त्याच्या आधीचं पण जर आपण आधीचं इतिहास बघितलं तर नेहमी इथे सर्व पक्षीयांच्या लोकांनी म्हणजे भाजपला लोकसभेमध्ये मतदान केलेलं आहे। भाईंनी पण नेहमी सहकार्य केलेलं आहे। इथे कैलास बाबू आहे ते पण दुसऱ्या पक्षात म्हणजे शिवसेनेत त्यांनी पण सहकार्य केलेलं आहे। आज ते अजितदादांसोबत आहे। प्रत्येक पक्षाचं योगदान राहिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग इथे आहे। आणि आज ह्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी आलेली आहे। जसं मी काल पण सांगितलं की ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्हाला निर्णय घ्यावा लागतात। त्यांना जे सोयीचं असेल त्या अनुषंगाने निर्णय आम्हाला घ्यावा लागतात आणि म्हणून चोपडा तालुक्यामध्ये पदाधिकाऱ्यांना जे सोयीचं वाटलं त्या अनुषंगाने आदरणीय गिरीश भाऊंच्या अध्यक्षतेखाली ह्या सगळ्या निवडणुका उत्तर महाराष्ट्राच्या होत आहे। आदरणीय देवेंद्रजी ह्या राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये निवडणुका होत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद इथे चोपड्या शहरामध्ये आहे। आज पक्षाची पण ताकद वाढते, खूप मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये प्रवेश होत आहे। ती एक चांगली गोष्ट आहे कारण लोकसभेमध्ये आपण बघा की पूर्ण लोकसभेमध्ये चोपडा तालुका हा लीडच्या याने नेहमी पुढे असतो म्हणजे जवळपास 50,000च्या पुढे लीड नेहमी चोपडा तालुक्याने दिलेला आहे। तर आज आनंदाची गोष्ट आहे की आज पक्षामध्ये खूप चांगले लोकांचा प्रवेश होतोय, एक चांगलं संघटन उभं राहतोय आणि त्याचबरोबर चोपड्याच्या शहराच्या विकासासाठी आज अजितदादा गट पण आमच्यासोबत आलेला आहे या निवडणुकीमध्ये। तर मी सगळ्या उमेदवारांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते आणि मला पूर्ण विश्वास आहे की इथे लोकांचा कौल आमच्या बाजूने राहील। सगळे सदस्य लोक निवडून देतील आणि चांगलं काम आमच्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून भविष्यामध्ये चोपडा नगरपालिकेमध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।